नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स, वाडी, नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। रमाईंनी पुढल्या कार्यक्रमास सुरुवात करते स्त्री शक्तीला वंदन करून। इसके पश्चात हम बुद्ध वंदना करेंगे। अरहं बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। धम्मं नमस्वामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्सः अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सः। अरुणाताई रंगारी मॅम, पौर्णिमा थुल मॅम, इसके पश्चात वैशाली नीलिमा मैस्कर, शिल्पा बजाते रहो, बजाते रहो। कार्यक्रम की शुरुआत तथागत भगवान बुद्ध को नमन करते हुए एक गीत सादर करने जा रहे हैं। बुद्ध गीत हम सादर करने जा रहे हैं। नमस्कार जावा अहो बुद्ध भीमा। वक्त ना रुके कभी तो मैं रुक जाऊं कैसे। वक्त ना रुके तो मैं रुक जाऊं कैसे। चाहते हजारों उन्हें दबाऊं कैसे। मिट्टी हो जाने से पहले पर्वत बनाना है मुझे। रुकना तो आसान है पर रफ्तार में चलना है मुझे। जागने से मिलती है जब मंजिलें, तब बताओ सो जाऊं कैसे। वक्त ना रुके कभी तो मैं रुक जाऊ कैसे। चित्रा बलकुंडे मॅडम आणि माझ्या मैत्रिणींनो, जे सगळे ऑडियन्समध्ये बसले आहे, मी डॉक्टर मोहिनी दवे आहे। मी एक पॅथॉलॉजिस्ट आहे। आज मला अंकितानी इथे तुम्हाला थोडं तुमच्या हेल्थबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं आहे। प्रथम मी सगळ्यांना जागतिक महिला दिवसाची शुभेच्छा देते आणि इच्छा करते की तुम्ही आपल्या हेल्थची काळजी घ्याल। आता मी एक पाहिलेलं आहे की महिला सगळीकडे पुढे जातात, सगळ्या क्षेत्रात पुढे जातात, पण जेव्हा स्वतःच्या हेल्थची गरज असते तेव्हा त्या पहिले विचार करतात की नाही आज आता मी खाऊ का नको। पहिले मुलाला खायला देईन, पहिले आजी आजोबांना देईन, पहिले आई बाबांना देईन, सासू सासऱ्याला देईन, नवऱ्याला देईन, जे पाहुणे येतील त्यांना खायला देईन, त्याच्यानंतर उरलं तर मी खाईन। औषधाच्या बाबतीतही असंच असतं। औषधं संपले तर आपण सांगत नाही की औषधं संपले मला आणून द्या। आता मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांना बीपी आणि डायबिटीसची बिमारी आहे ज्याच्यासाठी तुम्ही औषधं घेताय? हात वर करा, किती लोक आहेत? कोणीच नाही।
व्हेरी गुड. चला चांगलं आहे, म्हणजे इकडे सगळे ऑर्गन्स फॅक्टरीमध्ये हेल्दी लोक आहेत. तेच होतं की आपल्याला आजार जेव्हा होतो तेव्हा आपण आपल्या आजारपणाला हे लक्षात येत नाही की आपण स्वतः समजा हेल्दी राहिलो, आपण व्यवस्थित राहिलो तरच आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकू. आपण आजारी पडलो तर आपण कोणासाठीच काही नाही करू शकणार आहे. आपण आजारी राहिलो, आपल्याला डायबिटीस आहे, आपण गोळ्या घेत नाही, कामं करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे, बाकीच्या गोष्टी करायच्या आहे, आपण वेळेवर गोळ्या घेत नाही, मग शुगर कमी झाली की चक्कर येते. चक्कर येऊन आपण समजा खाली बसलो, घाम आला, काही झालं तर आपण कोणाच्याच कामाचे नाही राहत. त्यामुळे पहिले आपल्या हेल्थची काळजी घेणं हा आपला पहिले एम राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक 4 किंवा 5 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या असतात. तेवढ्या आपण केल्या तर काहीही प्रॉब्लेम जात नाही. त्याच्यात सगळ्यात पहिले म्हणजे औषधं ही नियमित घ्यायची असतात. आपल्याला काही आजार झाला की आपल्याला डॉक्टर औषधं देतात. आता तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा, तुम्ही आयुर्वेद घ्या, होमिओपॅथी घ्या, तुम्ही ॲलोपॅथी घ्या, तुम्हाला जे वाटतं, ज्या डॉक्टरवर विश्वास आहे त्यांचे औषधं सांगतील ते तुम्ही घ्या, पण वेळेवर घ्या. संपले तर संपायच्या आधी विकत आणा. असं नाही की आज संपले आता मी 4 दिवस घेत नाही मग घेते, असं नाही. त्यामुळे औषधं जी आहेत ती आपण घेतली, वेळेवर घेतली तर आपला पूर्ण जो डिसीज आहे तो कंट्रोलमध्ये राहतो, तो पुढे वाढत नाही. समजा आपण घेतली नाही तर तो वाढेल आणि जास्तीचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आहार हा आपण सगळ्यात म्हणजे बायकांना माहीत नाही काय असतं की एक सॅक्रिफाईस करायची हे असते की मी सगळं माझं दिलं, माझ्या ताटातलं काढून दिलं, पण मी कोणाला उपाशी नाही ठेवलं. पण तुम्ही स्वतः उपाशी राहू नका ना. तुम्ही खा, व्यवस्थित खा, वेळेवर खा. आणि आहार हा असा घ्यायचा की ज्याने आपल्याला ताकद मिळेल. आजकाल सगळ्या मुलांना हे फास्ट फूड आणि या गोष्टींची आवड असते. तसं पाहिलं तर आपल्या इथला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा प्रत्येक स्टेटचा जे काही खाण्याच्या सवयी आहेत ना त्या तिकडच्या याच्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे आम्ही एक दिवस बसून कॅल्क्युलेट केलं होतं की संपूर्ण आहारामध्ये आपल्याला काय काय लागतं. तर आपल्याला प्रोटीन्स लागतात, आपल्याला थोडे फॅट लागतात, कार्बोहायड्रेट लागतात, आपल्याला विटॅमिन्स लागतात, आपल्याला त्याच्यात फायबर्स लागतात. आणि हे आपल्याला सगळ्यात सोप्या डिशमध्ये मिळू शकेल. कोणती आहे माहिती आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही दाणे टाकता, तुम्ही फुटाणे टाकता, तुम्ही तेल टाकता, तुम्ही चिंच टाकता, तुम्ही गूळ टाकता, तुम्ही कोथिंबीर टाकता आणि तुम्ही नाही भेळ, पाणीपुरी नाही भेळ एक कम्प्लीट फूड होऊन जातं. त्याच्यामध्ये सगळे तुम्ही लागणारे तुमचे आहार येतात. तुम्हाला जे काही लागतं ते सगळं येतं. पण हे आहार आपण वेळेवर आणि जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढंच घ्यायचं. कुठली गोष्ट कमी किंवा जास्ती केली तर ती बरोबर नाही राहत. तर आपण आपल्या आहाराकडेही लक्ष द्यायचं. जितकं आपण आपल्या फॅमिलीच्या आहाराकडे बघतो की सगळ्यांना पोटभर मिळालं पाहिजे, सगळ्यांना व्यवस्थित मिळालं पाहिजे, तितकंच आपण आपल्या आहाराकडेही पाहायचं. कारण आहार बरोबर नाही घेतला तर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतील. तिसरी गोष्ट म्हणजे नियमितता. प्रत्येक गोष्ट नियमित वेळी केली तर आपले अर्धे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. तुम्ही खाणं पिणं वेळेवर करा. एखाद्या दिवस गडबड होते की कोणी पाहुणे आले, काम आलं, मुलांचा काही प्रोजेक्ट करायचा आहे, आजारी पडले, काही झालं, एखाद दिवस चालतं. पण बाकीच्या दिवशी वेळेवर खाणं आपण बाकी सगळ्यांसाठी जसं करतो की मुलांना शाळेत पाठवायचं आहे त्यांचा डब्बा वेळेवर करतो, आपण ऑफिसमध्ये जाणार आहे आपण आपला डब्बा वेळेवर करतो, तसं खाणं पिणं हे नियमित वेळेवर केलं तर आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. चौथी गोष्ट म्हणजे व्यायाम करायचा. घरातली कामं आपण करतो, नियमित करतो, आपण केर काढतो, आपण जाळी काढतो, पुसतो, या सगळ्या ह्याच्यात एक्सरसाइज होतो. पण कुठेतरी एक बाहेर जाऊन एक नुसतं वॉक घेतला, काही ग्रुप जॉईन करून त्याच्यात हे घेतलं, योगा वगैरे केला, काहीतरी व्यायाम नियमित केला तर त्यांनी आपल्या शरीरावर फरक पडतो. व्यायाम केल्याने थोडं आपल्यामध्ये एनर्जी येते, अजून जास्ती काम करायची ताकद येते आणि आपल्यालाही बरं वाटतं. जेव्हा आपण घाम गाळतो तेव्हा बरं वाटतं. त्याच्यामुळे हा एक्सरसाइज करणं तेवढंच जरुरी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आराम, झोप करणं. झोप ही व्यवस्थित आणि नियमित झाली तर तुमचे पोटाचे
आणि जे डोकेदुखी, BP वगैरे ते आजार सगळे कमी होते. तर झोप ही नियमित आणि व्यवस्थित घेतली पाहिजे. असं नाही की फक्त आज नाही तर घरी जाऊन म्हणाल की मॅडमनी म्हटलं झोपा, तर सगळे जाऊन मस्त झोपून गेले. मग घरचे लोक आवाज देत राहतील, मग म्हणतील नाही नाही आम्हाला तर मॅडमनी सांगितलंय झोपा म्हणून. झोप ही 6 तास, 7 तास, 8 तास हे प्रत्येकावरती डिपेंड करेल. काही लोकांना 5 तासातही आराम मिळेल, काही लोकांना 8 तासात मिळेल. पण तुमचा आराम व्यवस्थित झाला पाहिजे. उठल्यावरती तुमच्या अंगात अशी एनर्जी असली पाहिजे की आज मला काहीतरी नवीन करायचं आहे, आज मला चांगलं करायचं आहे. ती शक्ती आली तुमच्या अंगात म्हणजे तुमची झोप बरोबर होते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमची वृत्ती, तुमचा ॲटिट्यूड. एक आपल्याला सवय असते की आज काही माझ्याकडे काय आहे हे बघायच्या ऐवजी आपण माझ्याकडे काय नाही आहे ते बघतो. की त्या माणसाकडे, त्या बाईकडे असं आहे, तिच्याकडे मोठी गाडी आहे, तिच्याकडे एवढ्या साड्या आहेत, तिच्याकडे एवढे दागिने आहेत, आणि आपण हेवा करत बसतो आणि आपला अर्धा वेळ त्याच्यातच वाया जातो. आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असा पाहिजे की आज माझ्याकडे काय काय आहे, आज माझ्याकडे खूप सगळ्या गोष्टी आहेत, आज मी माझ्या पायावर उभी राहू शकते आहे, आज मी माझे हातपाय हलवू शकते, आज मी माझ्या डोळ्यांनी बघू शकते आहे. कित्येक गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या आपण दुर्लक्ष करतो, पण ज्या आहेत आपल्याकडे, ज्या बाकीच्यांकडे नाही आहे. त्यामुळे आपण या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायचं की आज माझ्याकडे काय आहे. माझं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहायला पाहिजे की मी चांगलं करेन. लोकांचं वाईट नाही बघितलं, चांगलं सगळ्यांचं दिसलं तर मग पुढे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर एवढ्याच फक्त तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुमच्या हेल्थवरती तुम्हालाच फरक पडलेला दिसेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं शरीर आहे, शरीर जे आहे ते हळूहळू आपण वयाने मोठे होत जाणार आहे. आपली इच्छा असेल नसेल त्याच्यामुळे शरीरात बदल होणार आहे. बदल झाले तर काही ना काहीतरी रोग होणार आहे. आज बऱ्याचशा रोगांवरती आपल्याकडे औषधं आहेत. ते औषधं घेतले तर आपण रोग कंट्रोलमध्ये करून ठेवू शकतो आणि जितकं काही चांगलं आयुष्य जगता येईल तेवढं जगू शकतो. त्याच्यामुळे ते करणं ते आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी ॲज अ पॅथॉलॉजिस्ट मी तर सगळ्यांना म्हणते की वर्षातून एकदा जरी तुमच्या सगळ्या तपासण्या करून घ्या. कारण काही रोग असे आहेत की जे आपल्याला पहिले डिटेक्ट करता येतात. तर पहिलेच आपण त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली तर ते पुढे होणार नाही. जसं डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, काही कॅन्सरचे प्रकार आहेत की जे तुम्हाला पहिले कळतील. तर महिलांना एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे की 35 वर्षानंतर तुम्ही दरवर्षी काही टेस्ट करा. त्या टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या बॉडीमध्ये सगळं ठीक आहे की नाही. समजा काही असेल तर आपण त्याच्यावरती लगेच काही ॲक्शन घेऊ शकतो. ते डिसीज आपण थोडा पुढे ढकलू शकतो किंवा त्याला प्रिव्हेंट करू शकतो. तर हे सगळं करणं आपल्या हातात आहे आणि हे ॲज स्त्रिया म्हणून आपण हे करू शकतो. फक्त आपली इच्छा असली पाहिजे. आणि मला वाटतं की इथे सगळेच जण करतील, सगळ्यांची इच्छा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याला 0 फिगर नको आहे. आपल्याला जे काही आपलं फिगर आहे ते चांगलंच आहे आणि त्याच्यात आपण चालू शकतो. आपल्याला ती कोण आहे 0 फिगरवाली बाई, करीना कपूर सारखं नाही व्हायचं आहे. आपल्याला आपल्यासारखंच राहायचं आहे. त्याच्यामुळे डाएटिंग करा किंवा या गोष्टींच्या मागे जायचं नाही. जे काही आहे ते हेल्दी खायचं, व्यवस्थित खायचं, खुशीत राहायचं आणि वर्षातून एकदा जरी आपल्या रक्ताची तपासणी आणि पूर्ण म्हणजे बॉडीची तपासणी एकदा तरी करायला पाहिजे. त्याच्याने आपण बऱ्याचशा गोष्टी अवॉइड करू शकू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. थँक्यू. समंदर में पानी अपार है, समंदर में पानी अपार है, पर सच तो यह है कि वो नदियों का उधार है. इसके बाद मैं अध्यक्षीय भाषण के लिए आज के कार्यक्रम के अध्यक्षा वुमेन्स वेलफेयर एसोसिएशन आयुध निर्माणी अंबाझरी नागपुर श्रीमती अंजली एरपुडे मैम को बुलाना चाहूँगी. आणि महामानवाला सादर नमन. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्या यांना पण हार्दिक नमस्कार. आपण दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिवस साजरा करतो. महिलांचा सन्मान, अधिकार आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो ना. महिलांना समान हक्क आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने 19व्या शतकात याची सुरुवात झाली. आज हा दिवस महिलांचा संघर्ष आणि त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता पसरवण्याचं माध्यम बनलेलं आहे.
आज शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहेत. आपण आपली क्षमता ओळखून एकमेकींना साथ देऊन आपल्या समाजाला प्रगतिशील समाजाकडून प्रगत समाजाकडे नेण्यासाठी, घडवण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. एवढं बोलून स्त्री शक्तीचा जय जयकार करून आजचा 2 शब्द माझे संपवते आणि महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. WH न्यूज सोबत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.